घ्या. थँक्यू. हं. एक मिनिट. हं. माझा इंटरव्ह्यू घेऊन कोणाचा काय फायदा होणार सर? हा इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर तुमच्यासारख्या महिला किंवा तुमच्या क्लायंटपैकी कोणी एक या इंटरव्ह्यूद्वारे सुधारलं तर या इंटरव्ह्यूमध्ये मी यशस्वी झालो असा विचार करेल. ठीक आहे सर. माझ्याबद्दल काही माहिती हवी असं बोललात तुम्ही. काय आहे सर? काय माहिती हवी आहे तुम्हाला? बोला ना. किती वर्षांपासून तुम्ही या धंद्यात आहे? या धंद्यामध्ये यायचं मागचं जे कारण आहे ते सांगू शकता तुम्ही? मथुराजवळ हं. बनसोलीला माझं गाव आहे. वडील राईस मिलमध्ये काम करत होते आणि आई घर सांभाळायची आणि त्यांची एकुलती एक मुलगी होती मी. खूप प्रेमाने पालनपोषण केलं होतं त्यांनी माझं. गावातल्या सरकारी मुलींच्या शाळेत 10वीत शिकत होती मी. अचानक एक दिवस माझ्या आईची तब्येत खराब झाली आणि गावातल्या हॉस्पिटलमध्ये तिचा 1 आठवडा उपचार पण केला. पण माझ्या आईला वाचवू नाही शकले. माझी आई गेल्यामुळे माझे बाबा पण खूप निराश झाले. वरून 1 महिना ते कामावर पण नाही गेलेत. कोणाशी बोलतही नव्हते. खाणंपिणंही सोडून दिलं. असंच सुरू राहिलं तर मग त्यांना काही व्हायला नको या भीतीने माझ्या वडिलांच्या नातेवाईकांनी त्यांचं दुसरं लग्न करून दिलं. त्यांना वाटलं दुसऱ्या लग्नानंतर त्यांचं आयुष्य बदलून जाईल. पण बदल तर माझ्या आयुष्यात झाला. लहानपणापासूनच सरकारी एक्झाम देऊन सरकारी नोकरी करायचा विचार होता सर. पण सर, माझ्या सावत्र आईनी तर माझं शाळेत जाणंच बंद करून दिलं. सकाळी 5 वाजेपासनं रात्रीचे 12 वाजले तरी झोपू नव्हती शकत. इतकं काम करून घ्यायची माझी सावत्र आई माझ्याकडून. आणि माझे बाबा माझ्या सावत्र आईचं म्हणणं कधीही टाळत नव्हते. त्या घरात माझं जगणं कठीण होऊन गेलं होतं सर. अशाच प्रकारे 3 वर्ष निघून गेले. अचानक एक दिवस बाबा जिथे काम करायचे ती राईस मिल बंद झाली. माझ्या वडिलांचा पगार बंद झाल्यामुळे कर्जाचं ओझंही वाढलं. म्हणूनच सावत्र आईनी मला एका कपड्याच्या फॅक्टरीत कामावर पाठवलं आणि त्याच्यानंतर घरात एक दिवसही मी शांततेत झोपलीच नाही. घरचं काम आणि फॅक्टरीचं काम एक दिवस जसं एका तासासारखं वाटायला लागलं मला. आणि तेव्हाच त्या कपड्याच्या फॅक्टरीमध्ये काम करणारा चंद्रू म्हणाला माझ्यावर प्रेम करतो आणि मलाही तो आवडायचा. त्यावेळेस माझ्या घरातली परिस्थिती बघून त्यांनी घर सोडून यायला सांगितलं आणि मी पण त्याच्यासोबत पळून गेली. आम्ही दोघांनी एका देवळात लग्न करून घेतलं. हातात जे पैसे होते त्याच्यात एक लहानसं घर किरायाने घेतलं. पण तो पण जास्त वेळ नाही टिकला. पूर्ण 1 महिना तो माझ्यासोबत होता आणि अचानक एक दिवस चंद्रू मला सोडून गेला. तेव्हा मला कळलं की माझा वापर करायला त्यांनी प्रेमाचं नाटक केलं माझ्याशी. त्यानंतर ज्याच्यावर मी इतकं प्रेम करायची त्यांनीच मला धोका दिला. मला असं वाटलं मी आत्महत्या करावी. पण नशिबाचा खेळ बघा, मी प्रेग्नंट झाली. भलेही माझ्यासाठी नाही, पण माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठी मी जगायचं ठरवलं. त्यावेळेस मदत करायला येणाऱ्या चंद्रूच्या मित्रांनी माझ्यावर जबरदस्ती करायचा प्रयत्न केला. म्हणूनच मी ते घर रिकामा केलं आणि एका हॉस्टेलमध्ये जाऊन राहिली. आणि तिथे माझ्या रूममेटमुळे मला एका सुपरमार्केटमध्ये काम मिळालं. पण तिथे दुसऱ्याच दिवशी त्या सुपरमार्केटच्या मॅनेजरनी मला रूममध्ये बोलवलं आणि त्यामुळे तिथून निघून एक बाल सुरक्षा केंद्रामध्ये स्वयंपाक बनवायच्या कामावर लागली. 1.5 वर्ष काहीच कमी नाही झाली. सगळं ठीक होतं. आणि त्याच वेळी मी माझ्या बाळाला जन्म दिला आणि तिथूनच माझ्या नशिबाने माझ्या आयुष्याला उलटपुलट करून टाकलं. त्या बाल सुरक्षा केंद्राला चालवणारी जानकी मा तब्येत खराब झाल्यामुळे अचानकच वारली आणि त्यानंतर ते केंद्र पूर्णपणे जानकी माच्या नवऱ्याच्या हातात गेलं.
आणि एक दिवस त्यांनी पण माझ्यावर जबरदस्ती करायचा प्रयत्न केला. म्हणूनच ते केंद्र सोडून मी एकटीच एक घर किरायावर घेऊन राहायला लागली. बाळाला एकटं सोडून कुठे कामावरही जाऊ शकत नव्हती. उरले सुरले सगळे पैसेही संपले. अचानक माझ्या बाळाची तब्येत खराब झाली. हॉस्पिटलमध्ये द्यायला सुद्धा पैसे नव्हते माझ्याजवळ. ओळखी पाळखीतनं खूप जणांना मी पैसे मागितले, कोणीच नाही दिले. अब्रू निवडायची होती किंवा माझ्या बाळाचं आयुष्य निवडायचं होतं. अशातच माझ्या बाळाचं आयुष्यच मला महत्त्वाचं वाटलं. आणि शेवटी कुठलाही उपाय नसल्यामुळे माझ्या बाळाचं आयुष्य वाचवायला हा धंदा स्वीकारावा लागला मला. मजबुरीमुळे स्वीकारला हा धंदा. पण समाजाने खूप छान नाव दिलंय याला. आणि तेव्हाच रमेश दादाला मी भेटली. माझ्या मजबुरीला धंद्यात बदलल्यानंतर आणि आता कुठल्याही त्रासाशिवाय आणि कोणाच्या भीतीशिवाय मी आता सुखाने रात्री झोपू शकते. कोणी माणूस चांगला असो किंवा वाईट असो, सगळं आईवडिलांच्या संस्कारावर असतं असं म्हणतात. पण हे खरं नाहीये. यात समाजाचा पण हात नक्कीच आहे. असो, जे कस्टमर तुम्हाला शोधत येतात ते कोणत्या मानसिक अवस्थेत असतात आणि तुम्ही त्यांचा सामना कसं करता, काही सांगू शकाल का? कस्टमर येतात सर, ऐश करायला येतात. इतके पैसे असतात, कसे खर्च करायचे माहिती नाही म्हणून माझ्याजवळ येतात. आणि तसंच एक दिवस एक 19 वर्षाचा मुलगा मला शोधत आला. हा? ते, कोण आहे बाबा? ते काय हवंय त्यांनी तुला? मला पाठवलं काकू. हॅलो, बोला दादा. कस्टमर आलाय का? नाही दादा, एक छोटासा मुलगा आला आहे. कुठल्या अडचणीत आहे माहिती नाही. काय आहे विचारून त्याला परत पाठवते आणि मग तुम्हाला फोन करते दादा. त्यानंतरच तुम्ही कस्टमरला पाठवाल. अरे रे महिमा, तू लहान मुलगाच कस्टमर आहे. त्याला व्यवस्थित खुश करून तू पाठव, ठीक आहे? मी फोन ठेवतो. हा? काकू, रमेश सरांनी पाठवलंय मला इकडे. ठीक आहे, आत ये. हं.